मित्रांनो, मागच्या भागात तुम्ही पाहिलत की कशा प्रकारे मी माझ्या पैशाच्या, कर्जाच्या आणि पुरुषी ताकदीच्या जोरावर सुधाच्या असहाय्यतेचा फायदा घेतला होता. पण मित्रांनो, वासनेच्या आगीत आणि मजबुरीच्या जाळ्यात सुरू झालेल्या या खेळात आता एक असं भन्नाट आणि मादक वळण येणार होतं, ज्याची कल्पना मी किंवा सुधा दोघांपैकी कोणीच केली नव्हती. नेहमीप्रमाणे हेडफोन कानाला लावा, दाराची कडी लावून घ्या आणि कथा ऐकताना चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. काळ हळूहळू पुढे सरकत होता. माझे रोजचे दुपारी अनपेक्षितपणे घरी येणे आणि रात्री उशिरापर्यंत सुधाच्या त्या कडक ताज्या गावरान शरीराचा उपभोग घेणे आता आम्हा दोघांच्याही रोजच्या दिनक्रमाचा एक भाग बनले होते. सुरुवातीला ज्या बेडवर सुधा एखाद्या लाकडी निर्जीव पुतळ्यासारखी पडून राहायची, तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायचे, त्याच बेडरूमच्या हवेत आता एक वेगळाच मखमली, सुगंधी आणि शृंगारिक दर्प साचू लागला होता. कारण मित्रांनो, मानवी शरीराचा धर्म आणि निसर्गाचा नियम हा कधीच कुणाच्या दबावाखाली राहत नाही. मी पिळदार छातीचा, दररोज जिमला जाणारा आणि पुरुषी ताकदीने सळसळणारा एक देखणा कॉर्पोरेट अधिकारी होतो. जरी सुरुवातीला मी तिच्यावर जबरदस्ती केली होती, तरीही तिच्या शरीराला मी एक स्त्री म्हणून सुखाच्या अशा अनोख्या शिखरावर घेऊन जात होतो, जे तिने कधी स्वप्नातही अनुभवले नव्हते. माझ्या त्या आक्रमक चुंबनांनी, तिच्या पाठीवर आणि कमरेवर फिरणाऱ्या माझ्या गरम, दणकट हातांनी आणि माझ्या छातीच्या घट्ट आलिंगनाने हळूहळू सुधाच्या अंगातल्या सुप्त, तरसणाऱ्या स्त्रीला जागे करायला सुरुवात केली होती. एका शुक्रवारी रात्री पुण्यात पुन्हा एकदा ढग दाटून आले होते. गॅलरीतून गार वाऱ्याची झुळूक आत येत होती आणि पेंटहाऊसच्या बेडरूममध्ये डिम पिवळा, अतिशय मादक प्रकाश पसरला होता. मी नेहमीप्रमाणे व्हिस्कीचे 2 पेग मारून फक्त ट्रॅक पॅन्टवर बेडरूममध्ये आलो. सुधा बेडवर शांतपणे बसली होती. तिने आज नेसलेली जांभळ्या रंगाची साडी तिच्या गोऱ्या पान अंगावर अतिशय उठून दिसत होती. तिचे डोळे खाली झुकलेले होते आणि तिच्या गालांवर एक अनोखी लालसर लाली पसरली होती. मी हळूहळू तिच्या जवळ गेलो. माझ्या शरीराची ऊब तिच्या अंगाला जाणवली. मी माझ्या दणकट हातांनी तिला माझ्या बाहूत जखडून घेत होतो. पण मित्रांनो, त्या क्षणी जे घडले ते मला अनपेक्षित होते. सुधाने हळूच तिचे डोळे मिटले आणि तिच्या दोन्ही नाजूक, मऊ आणि गोऱ्या पान बाहूंना माझ्या गळ्यात घट्ट अडकवले. मी क्षणभर स्तब्ध झालो. माझा श्वास रोखला गेला. मी तिचा चेहरा माझ्या हातात धरला आणि तिच्या डोळ्यात पाहिले. तिच्या त्या बोलक्या डोळ्यात आता माझ्याबद्दलचा तो राग, तिरस्कार किंवा भीतीचा लवलेशही उरला नव्हता. त्या डोळ्यात होती फक्त आणि फक्त पुरुषी आक्रमक स्पर्शाची ओढ, आत्मसमर्पणाची भावना आणि शृंगाराची एक बेभान धुंदी. सुधा, मी आश्चर्यचकित होऊन जड आणि कातर आवाजात विचारले. सुधाने काहीच उत्तर दिले नाही. तिने तिच्या लाल चुटूक मऊ ओठांना थेट माझ्या गरम ओठांवर दाबले. गावरान प्रेमाची, समर्पणाची आणि शृंगाराची ती पहिली उत्स्फूर्त आणि उघडी हाक होती. तिचा तो गरम श्वास माझ्या तोंडात शिरला आणि माझ्या आतला शृंगारिक पुरुष अधिकच भडकला. माझी जीभ तिच्या ओठातला मधुर रस शोधू लागली. ती त्याला वाट देऊ लागली, साथ देऊ लागली. मी तिला अत्यंत हळूवारपणे, प्रेमाने मऊ गादीवर झोपवले. यावेळी तिथे कोणतीही जबरदस्ती नव्हती, कोणताही अन्यायाचा टाहो नव्हता. तो होता 2 भुकेल्या शरीरांचा आणि आत साचलेल्या सुप्त भावनांचा बेभान संगम. मी तिच्या कपड्यांचे आडसर दूर केले. तिनेही स्वतःहून माझे कपडे उतरवले. सुधा आता माझ्यासमोर पूर्णपणे मोकळी झाली होती. तिची ती गच्च भरलेली ताजी गावरान कबुतरे, तिची नाभीची वळणदार घडी आणि तिची मखमली कंबर डीम लाईटमध्ये सोन्यासारखी चमकत होती. माझ्या प्रत्येक आक्रमक स्पर्शाला सुधा आता पूर्ण ताकदीने आणि आवेगाने साथ देऊ लागली होती. मी जेव्हा तिच्या भरगच्च कबुतरांना कुरवाळू लागलो, तशी ती बेभान होऊ लागली. तिच्या तोंडून आ ऊ असे सुखाचे सुस्कारे निघू लागले. जेव्हा त्या कबुतरांच्या चोची माझ्या बोटांच्या चिमटीत आल्या, तेव्हा जाणवलं त्या आज नेहमीपेक्षा जास्त ताठर बनल्या आहेत. खरं तर असं मला तिचा देह हाताळता आला नव्हता. यापूर्वी तो ओरबाडावा लागला होता.
पण आत्ताचा स्पर्श, आवेग सगळं वेगळं होतं. ती मला पूर्ण साथ देत होती. तिची नाजूक कंबर माझ्या लईवर आपोआप उसळू लागली होती. मी माझ्या ओठांनी आणि जिभेने तिच्या अंगाचा कानाकोपरा, तिची मान, तिचे पोट आणि तिच्या कंबरेची वळणे अनुभवत होतो. आणि सुधा सुखाच्या समुद्रात पूर्णपणे बुडून जात होती. आकाश, ओ हो आकाश. तिच्या तोंडून पहिल्यांदाच माझ्या नावाचा उच्चार निघाला होता. तिच्या मनात दादा या शब्दाची जागा आता प्रेमी पुरुषाच्या नावाने भरली होती. मी माझी संपूर्ण पुरुषी ताकद एकवटून जेव्हा तिच्यात प्रवेश केला आणि धक्के देण्यास सुरुवात केली, तेव्हा सुधा पूर्ण उसळली. पायांनी मला जखडून घेऊ लागली, हाताने पाठीवर ओरबाडू लागली. बेडरूमच्या त्या शांत हवेत आमच्या एकमेकांना धडकणाऱ्या शरीराचा आवाज आणि सुधाचे ते मादक आक्रमक चित्कार गुंजत होते. सुमारे अर्धा तास ते वादळ घोंगावले आणि मग शांत झाले. पण यावेळी ते दोघांनाही एका वेगळ्या समाधानाच्या पावसात चिंब भिजवून गेले होते. सुधाच्या चेहऱ्यावर त्या तृप्तीची धुंदी स्पष्ट दिसत होती. वादळानंतरही ती मला घट्ट बिलगून शांत पडून राहिली होती. या अनोख्या वादळानंतर माझ्या घरातले आणि दोघांच्या मनातले वातावरण पूर्णतः बदलून गेले. सुधा आता धीट झाली होती. तिला स्पर्श सुखातला आनंद कळला होता. तो देता येतो तसा घेताही येतो याचा नव्याने साक्षात्कार झाल्याने तिची त्या आनंदाची भूक प्रत्येक वेळी वाढत होती. ती आता त्यासाठी आक्रमक होऊ लागली होती. तिचा आक्रमकपणा मला आवडू लागला होता, मलाही बेभान करत होता. तिला आता या सुखाची वेगवेगळी भाषा कळली होती. तोंडाची, जिभेची भाषा तिला विशेष आवडू लागली होती. कधी याच भाषेत मला तृप्त करायची, तर कधी हक्काने माझ्याकडून जिभेची भाषा वदवून घ्यायची. नुकत्याच उमलणाऱ्या त्या गावरान चिमणीसोबत जेव्हा मी जिभेच्या भाषेत बोलायचो, तेव्हा मला अक्षरशः स्ट्रॉबेरीची चव चाखायला मिळायची. काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता. मात्र आत्ता आम्हाला दिवसाचे 24 तास कमी पडू लागले होते. किचन कट्ट्यापासून ते सोफा, डायनिंग टेबल, गॅलरी असा घरातील कुठलाही कोपरा राहिला नव्हता ज्याने आमची शृंगार लीला पाहिली नव्हती. बाथरूम तर दोघांचे एकदम आवडीचे ठिकाण बनले होते. तिथे मला साबण लावून घेण्याची वेगळीच भाषा कळली. जेव्हा माझ्या पूर्ण शरीराला कबुतरे साबण लावायची, तेव्हा मला स्वर्ग सुखाचा भास व्हायचा. शॉवरच्या ओघळणाऱ्या पाण्यासोबत मी तिला तोंडाची भाषा शिकवायचो. तेव्हा तिचे तोंड माझ्या प्रेमाने भरून जायचे. ती कौतुकाने ते शुभ्र प्रेम जिभेवर आणून दाखवायची. मला वेड लागायचं. जबरदस्तीने आणि अन्यायाने सुरू झालेल्या या नात्याने आता एका अत्यंत मादक, आक्रमक आणि परस्परांना सुखाच्या पराकोटीला घेऊन जाणाऱ्या नात्याचे रूप धारण केले होते. सुधा आता माझ्या घरी येण्याची आतुरतेने वाट पाहायची, तर माझेही घर सोडून बाहेर कशातच लक्ष लागत नव्हते. पण मित्रांनो, काळ खूप क्रूर असतो. त्याला तुमच्या सुखदुःखाची कसलीही तमा नसते. माझ्याही बाबतीत तेच झालं. मयुरीची तब्येत आता सुधारली होती. लवकरच ती घरी परतणार होती. ती घरी आल्यावर काय होणार पुढे? सुधा आणि आकाशचा खेळ थांबणार? तो खेळ सोडून दोघे राहू शकणार? मग ही कहाणी पुढे कोणते वळण घेणार? हे पाहण्यासाठी तुमच्या आनंदाच्या मिशन आनंदी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा, भाग 5 लवकर आणा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.